कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। मंडणगड तालुक्यातील शिरगाव येथे आज मंगळवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी पहाटे साधारण सकाळी 4च्या सुमारास वॅगनर गाडीचा भीषण अपघात झाला। MS08 AX 9589 या क्रमांकाच्या गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं वाहन थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल चारामध्ये जाऊन अडकल्यानं ही गंभीर घटना घडली। प्राथमिक माहितीनुसार पहाटेच्या वेळी रस्त्यावर धुकं आणि अंधार असल्यानं चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं असावं असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। नियंत्रण सुटताच गाडी रस्त्याबाहेर घसरत खोल चारामध्ये कोसळली। अपघात एवढा भीषण होता की गाडीमध्ये असलेल्या 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय, 2 जण जखमी झालेत। हर्षद जोशी वय 70 रत्नागिरी यांचा जागीच मृत्यू झाला, तर शंकर करमरकर वय 50 मूळगाव राजापूर सध्या दापोली यांचाही जागीच मृत्यू झालाय। वॅगनर कारमधून हे नाशिक येथे गेले होते आणि नाशिक येथून दापोलीकडे परतत असताना हा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे। दापोली तालुक्यातील केळशी येथील असलेले प्रमोद मुकुंद लिमये वय 60 आणि ओंकार प्रमोद लिमये वय 35 हे दोघे जण या अपघातामध्ये गंभीररित्या जखमी झालेत। हे सगळे नाशिक येथे गेले होते। नाशिक येथे नातेवाईकांकडे 16 सोमवारच्या व्रताचं उद्यापन करून हे पुन्हा कोकणात म्हणजे आपल्या दापोली गावी येत असताना मंडणगड येथील शिरगाव परिसरामध्ये हा भीषण अपघात झाला। 2 जखमींना तातडीनं महाड येथील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। मंगळवारी 18 नोव्हेंबरच्या पहाटेच्या 4 ते 5च्या सुमारास हा भीषण अपघात झाला। अपघात झाल्याचं कळताच ग्रामस्थांच्या मदतीनं सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं। यावेळी डॉक्टरांनी तपासून शंकर आणि हर्षद यांना मृत घोषित केलं। इतर जे जखमी झालेले आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। मंडणगड पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि मंडणगड पोलीस ठाण्यामध्ये या अपघाताची नोंद करण्यात आलेली आहे। या अपघातामध्ये दुर्दैवीरित्या मृत्यू झालेले शंकर करमरकर हे दापोली जालगाव परिसरात एक खासगी नोकरी करत होते। एका लग्नाच्या हॉलमध्ये आचारी अशा स्वरूपाचं काम करत असत, तर ते चालक म्हणून काम करत होते। ती विवाहित असून त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, भाऊ बहीण असा परिवार आहे। शंकर करमरकर यांच्या मृत्यूनं कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळलाय। शंकर करमरकर हे मूळचे दापोली तालुक्यातील देहणे राजापूर येथील आहेत। शंकर करमरकर हे मूळचे राजापूर मात्र राहिला ते दापोलीमध्ये होते। कोकण कट्टा न्यूज, मंडणगड, रत्नागिरी। हॅलो, कोण आला बघा